मिस माया, तुमचं मेकअप करून झालं असेल तर जरा कामाचं बोलूया का आपण? एक्सक्यूज मी, तुला काही सेन्स आहे? तू कुठल्या वेळेवर आली आहेस? हा, उशीर झालाय आज यायला तुला आणि मेकअप करतेस तू येऊन इथे. एक मिनिट, मी सिनियर आहे, माझ्याशी नीट बोलायचं. ओके, शूटिंगला पण तेच कारण, स्किट मध्ये पण तेच कारण. हे ना चुकीचं आहे. मी एकट्याने जबाबदारी नाही घेतली, सगळं सांभाळून घ्यायची. नाही म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? तू एकटाच सगळं सांभाळतो? हो. मी काहीच करत नाही. हॅलो हॅलो, मी आत येऊ का? सर, नियतीची किमया बघा. जे स्किट करून बाहेर जायचंय त्याचा पहिलाच डायलॉग, आत येऊ का? सर, आणि लेखकाची किमया बघा. ज्या माणसामुळे आम्ही बाहेर जाणार आहोत त्याच्या तोंडी वाक्य दिले, आत ये. क्या बात. आलं का? क्या बात. पर्सनल. एक मिनिट, झालंय का तुमचं सगळं? आपण स्किट सुरू करूया. व्हेरी गुड. इंटरव्ह्यू महत्वाचा. हा. प्लीज सिट हिअर. मी आलो. हा, तर नाव काय म्हणाला? विपुल काळे. विपुल काळे. हो सर, मी 4 वर्षापूर्वी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलंय विथ फर्स्ट क्लास. एनी जॉब एक्सपिरियन्स? कम ऑन माया, इंजिनिअरिंग कम्प्लीट केलंय त्याने. आय एम सॉरी. इंजिनिअरिंग केलंयस म्हणजे जॉब एक्सपिरियन्स झिरोच असेल. येस. आय एम सॉरी. सीव्ही दे. हे बघा, हे बघ. गुड. एक मिनिट, इंजिनिअरिंगला 7 वर्ष का लागली? कम ऑन माया, इंजिनिअरिंग केलंय त्याने. लोकांना जॉब लागतात, यांना ड्रॉप लागतात. लोक घर बांधत असतात त्यावेळी केट्या सोडवत बसतात. असं नाही बोलायचंय. मॅडम, हे खरं आहे. म्हणजे खूप वर्षांनी मला ही संधी मिळाली आहे. पण मॅडम, हा जॉब माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. यासाठी मी वाटेल ते करेन. तुम्ही हवं तर ट्राय करा. बरं, मला सांगा मिस्टर विपुल, मला सांगा, तुम्ही एका कंपनीत इंटरव्ह्यू द्यायला गेलाय. ओके. आणि तिथे इंटरव्ह्यू जे घेणार आहेत त्यांनी चहा मागवला. ओके. आणि चहाला देण्यासाठी जर समजा त्यांच्याकडे पैसे नसतील तर तू काय करशील? नाईस. इंटरव्ह्यू सुरू झाला की आपण गप्पा मारतो. बी सिरियस. हा, बी सिरियस. हॅलो, इंटरव्ह्यू चालू आहे हा. नाही, काय प्रश्न आहे? मी देईन ना पैसे. त्यांच्याकडे नाही आहेत, मी देईन. काय म्हणाला? मी पैसे देईन. गुड. गुड आन्सर. हे आवडलं मला. हा, 3 चहा पाठव. समजा प्लीज. समजा चहा मागवल्यावर त्याला भूक लागली, वडापाव खावंसं वाटत असेल त्याला, आणि त्याच्याकडे पैसे नसतील, तर अशा क्रुशियल कंडिशन मध्ये तू काय निर्णय घेशील मला सांग. म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. काय निर्णय घेशील? इंटरव्ह्यू सुरू झाला म्हणजे विचारतात ते इंटरव्ह्यू. एक मिनिट, तुम्ही उलटे प्रश्न विचारू नका आम्हाला. इथे खरं सिरियस इंटरव्ह्यू चालू आहे. ओके, सॉरी मॅडम. सर, मी देईन पैसे वडापावचे. मी देईन. नक्की ना? हो सर. बघा, हे 2 वडापाव सांग. ओके, व्हेरी गुड. नाही म्हणजे नेमकं कशासाठी इंटरव्ह्यू चाललाय त्या संबंधित प्रश्न विचारा, मी उत्तर देऊ शकतो मॅडम. हो, गुड ॲटिट्यूड. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. विचारतो. बरं, मला सांग, आपली कंपनी काय मॅन्युफॅक्चर करते? पाईप्स अँड मोटर्स. व्हेरी गुड. अच्छा, पाईप्स कशापासून बनतात? मॅडम, जनरली PVC मटेरियल पासून बनतात. ठीक आहे, तुला आम्ही मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटला जॉईन केलंय. एक मिनिट, प्लीज उद्यापासून येऊ शकतो. एक मिनिट, जरा इंटरव्ह्यू सुरू आहे. तू काय डायरेक्ट काय? मी डिसिजन सांगितलं. नाही, सेल मध्ये काम करणार तो. प्लीज. नाही, त्याला बरीच माहिती आहे. तर मला असं वाटतं तो मॅन्युफॅक्चरिंगला असलं आणि माझ्या डिपार्टमेंट मध्ये काम करणार तो. पण मुळात मॅन्युफॅक्चरच केलं नाही तर तो सेलला कसं काम करणार? कळते का तुला? तुला नाही कळते काय करायचं? बोलू नको सर. नाही, तू आहेस बिंडो. तुला नाही कळते काय करायचं? नाही कळत. नाही कळत. मला काही कळत नाही. मला काय कळत बघायचंय तुला. काय दाखवशील तू? आजपासून मिस्टर विपुल, तुम्ही या कंपनीचे असिस्टंट मॅनेजर. मॅडम, थँक्यू सो मच. मॅडम, एक मिनिट. थँक्यू बिंक्यू काय? ती अशी वॉक करून बोलेल आणि तू थँक्यू. तू सिनियर मॅनेजर आहेस, जा. सर, थँक्यू सो मच. मी उद्या जॉईन करतो सर. सर, थँक्यू. तू मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटचा हेड आजपासून. चल मॅडम, तुम्हाला काय सांगू, मी 60% शेअर होल्डर आहे. मी तुला या कंपनीचा पार्टनर बनवतो. तू मालक या कंपनीचा, जा. बस. देवासारखे धावून आलात सर. तुम्हाला काय सांगू सर. सर, मी आयुष्यभर रोज येऊन सकाळी असं पाया पडेल तुमच्या. सर, मी उद्या जॉईन करतो. हॅलो, प्लीज 10% शेअर्स विकत घ्या. या
आता नाही तुझ्या या मालकाला मी पिऊन बनवला ना तर नावाची माया नाही. हा. एक मिनिट मॅडम, याला काय अर्थ आहे? 2 मिनिटापूर्वी मी मालक होतो, तुम्ही पिऊन करून टाकला मला. मी काय म्हणतो ऐका, तुमचा वाद राहू द्या, मला एकदा विचारा ना. माझा रितसर इंटरव्ह्यू घ्या, मग मला काम द्या आणि मला एकदा विचारा, मला जमणार आहे. काय 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 तुला काय करायचंय सांग. चल. हो मॅडम, तुमचा चहा आणि वडापाव. अरे काय मॅनर्स आहेत की नाही यायच्या आधी विचारा ना. यांना विचारायचं? याला सांग. हा? याला सांग मी कोण आहे ते सांगायला. जरा रिस्पेक्ट दे. तो आहे तो. हा. दे चहा आणलो वडा. कोणाच्या अकाउंटला पैसे लिहू? अ, भाऊजी पैसे दे ना चहाचे. मी का देऊ मॅडम? मी का द्यायचं? तुम्ही मगाशी म्हणालात ना मी चहाचे पैसे दे. नाही, तो इंटरव्ह्यूचा भाग होता ना, मी शायनिंग मारायला बोललो. मी तुला विचारलेलं नक्की तू बोलला हो देणार बोललेला. हा कोण आहात तुम्ही? म्हणजे हे काय असं तुम्ही- पैसे काढ जाऊ देऊन टाक. नाहीये तो माझ्याकडे. असतील ना 2-3 इथे रुपये इथे. अरे काय चिंदगिरी आहे ही? नाहीयेत पैसे, हे बघा ना. फुगलेला दिसतोय तो खिसा. हे नाहीयेत पैसे. अहो. ते मागे बघ. नाहीयेत, हे बघा. इंजिनियर आहे काय करतोयस तू? तेच सांगतो, मी इंजिनियर आहे. मग साधी पैसे नाही ठेवताय तुला. इंजिनियर आहेस तर इंटरव्ह्यूला येताना. एक काम करूया, कॉन्ट्रीब्युशन करूया. चल 5,000 रुपये जे असतील दे ना. दे ना प्लीज. अरे तुम्ही बॉस आहात ना. अरे चहासाठी कॉन्ट्री काय काढताय? कोण आहे ते? हे कोण आहे? चल जाऊ दे. हे सोड. तू सांग काय हिशोब झाला सांग. वडापावचे 20 आणि चहाचे 21 झाले. आणि मागचे 714 बाकी ते पण द्या. ठीक आहे. ए चिंटू जा तू, आम्ही देतो तुला पैसे. जा Please, please. प्लीज तू जा. हा बाहेर दे. उभा आहे मला. हा बाहेर हा थांब. आलो. देतो पैसे. ए हे घे चहा घे. मला नकोय. पी अर्धा पी. अख्खा ना तो हावऱ्यासारखा. हे घे. माझ्याकडे आयडिया आहे पण त्याला पैसेच नाही द्यायचे. कसे? दाखवते. प्यायलाच ना थोडं. अर्धा. हे घे. अरे तू पण ना. हे घे बटाटा खा. हे घे आता बटाटा खा. बटाटा खा. अहो, असं काय खाताय? तू पण खा घे. हे काय करताय तुम्ही? अहो असं काय करताय? अहो ए चिंटू शी. चिंटू काय? ही, याला काय अर्थ आहे यार? काय? ये क्या किया तूने? चाय कितना ठंडा है देख. हो, देख देख भागता है क्या देख. हाँ? अरे ये क्या बटाटा वडा? बटाटा नहीं है वडे के अंदर. नुसता पाव आणि बेसन देता है. तुमच्या दोघांना असा मारन ना मी, असा मारन ना. मागच्या वेळेला काय केलं होतं? वरचा बेसन खाल्ल्याने फक्त बटाटा ठेवला होता. आता का मला येडा पण होता काय? आई शपथ, असं बुक्कडत ना तुम्ही दोघं. तुझा त्यांना चेहरा बघून तुला मारावा माहितीये ना. आई शपथ, तुमची लायकी नाही दोघांची कंपनी काढायची. तुमची कंपनी विका आणि नंतर मला उधारी द्या. कळलं काय? हा ठीक आहे चल. हा, ए साईडला चल. लायकी नाही येतं तिकडे चल. अरे कोण आहात तुम्ही? अरे हा किती ऐकून गेला तुम्हाला? तुम्ही कोण आहात? खूप मनावर नाही रे घ्यायचे असे. एक मिनिट. कंपनी विकावी लागेल म्हणजे ही अवस्था आहे कंपनीची? हिच्यासारखी बिंडोक असेल तर हेच होणार ना आमच्या सोबत. 1 मिनिट. तू मोठा बिझनेस टायकून 7वी नापास. शिक्षण आणू नको माझं मध्ये. तू मी काय काढणार. मला बिंडोक का बोलतो तू? हे खरंच 7वी नापास आहेत? इंटरव्ह्यू घेतात हे 7वी नापास आहेत? थोबड्यावर नको जाऊस याच्या. 7वी नापास कुठला? जास्त नको बोलू नाही तुझ्यात जर धमक असेल ना, धमक तर माझ्या इतकी करून दाखव ना. 9वी आहे का? बोल ना धमक. मला बोलतोय बिंडो. मॅडम शांत व्हा. मी काय म्हणतो मॅडम, तुम्ही 9वी शिकला? मग 9वी शिकले आणि टॉयलेट क्लिनरचा बिझनेस सुद्धा केला. लगेच बोनीच्या कस्टमरवर लग्न पण केलं मी. आणि हा सांगतोय स्वतःच्या पायावर उभी राहिल्या. लाज वाटते का तुला? लाज वाटते? कुठून आणते रे एवढा कॉन्फिडन्स? हा नवी कुठून आणते कॉन्फिडन्स? माझा कॉन्फिडन्स बघायचा. बघायचा आहे. कन्फर्म आजपासून तू या कंपनीचा असिस्टंट मॅनेजर. तू आजपासून सिनियर मॅनेजर. नाही मला नाही व्हायचं, मला नाही करायचं. नाही करावं लागेल. आजपासून मॅनेजिंग डिरेक्टर मी सांगते तू आजपासून हेड ऑफ द डिपार्टमेंट. नाही व्हायचं. थांबा ना, तू पीसीओ. मला विचारून घ्या. मला नाही करायचं. ऐका एक मिनिट. पहिले म्हणजे ते पीसीओ नाहीये, ते सीईओ आहे. सीईओ पीसीओ कसं वाटतं ते ऐका. मला विचारा, मला नाही करायचंय. मला नाही व्हायचं सीईओ. ऐक ना मी 60% शेअर होल्डर आहे ना. तुला मालक केला जात. अरे नको मला मला नाही. काय बोललास तू? तो मालक. तू मालक केलं. मी केलं. नाही आता तुला कोर्टात खेचलं ना तर नावाची माया नाही. अरे काय चाललंय माझा? पैसे तुझ्याकडे कोर्टात घेऊन जायला पैसे तुझ्याकडे. हा मालक आहे ना, हा देईल आपल्याला पैसे. हो ना. मी कुठून देऊ? तू देशील ना तर तू मी मालक. नाही देणार. मी कुठून झालो मालक? मी नाही झालो मालक. जबाबदारी नाही. मी नाही घेतली. जबाबदारी खड्ड्यात जा ना तुम्ही. अरे नाही करायचं मला तुमच्याकडे नोकरी. नको ही कंपनी मला. हे अशा कंपनीत राहण्यापेक्षा ना आयुष्यभर मी स्किट करेन.
त्याच्यापेक्षा हे बरं आहे. हे तुम्ही स्वतःला सांगा. आयुष्यभर आपण तेच करतो इथे. अरे गेले खड्ड्यात तुम्ही. ए नाही 2 अरे तास जा. थांब ना. मी नाही करणार. ए, 2 तास ए, थांब ना. ए, विपुल, ऐक ना. ए, विपुल. नमस्कार नमस्कार अलका मॅम. नमस्कार विजय सर. अरे मकरंद सर नमस्कार. तुम्हाला एक गोष्ट सांगायची, कुणाला सांगू नका. गेले 2 आठवडे तुम्ही बाहेरगावी होतात ना, मी इथे एक मुलगी पटवली. हो हल्ली खूप सोपं झालं हे मुली वगैरे पटवणं सोशल मीडियामुळे. ह्या मुली कविता करणाऱ्या असल्या ना की खूपच सोपं. त्यांच्या कवितांना लाईक करायचा, मग त्या खुश होतात. तू सुंदर की तुझी कविता सुंदर असं लिहिलं की त्या खुळ्यात झाल्या. अशीच एक गळाला लागलेली सुंदर मासोळी आज मला इथे भेटायला येते. सूर्य आहे कललेला, सूर्य आहे कललेला, क्षण आहे भारलेला, माझ्यासाठी आज कुणीतरी आहे इथे थांबलेला. वा 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 क्या बात आहे यार. प्रिया प्लीज कम प्लीज. ये आले आलेच कविता वगैरे आली. बस बस बस. कशी आहेस? छान. तू? मी छान. तुझ्या कवितांमुळे. काय? हो प्रिया. प्रिया प्रिया मला असं सतत वाटत राहतं की तू सतत कविता करत राहावेस आणि मी त्या लाईक करत राहाव्या. मला माहितीये, रात्री 1:30 वाजता लिहून पोस्ट केलेली कविता सुद्धा तू लगेच लाईक करतोस. कधी 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 तर 25 ओळींची कविता 5 सेकंदात लाईक करतोस. कसं काय जमतं रे तुला इतक्या वेगाने वाचणं? ते रात्रीच्या वेळी अगं मी खूप तरल असतो, प्रचंड तरल असतो. तुझी कविता मला दिसली ना की मी ती पहिले लाईक करतो, मग तुझी कविता वाचतो. हा तुझ्या कवितांवरचा विश्वास आहे प्रिया. थँक्यू. येस. आणि नंतर नंतर प्रिया मला झोपच येईना झाली अगं. मला सारखं असं व्हायला लागलं, मला पियूची कविता हवी, मला पियूची कविता हवी. मग म्हटलं बस या कविता संग्रहाला इथे बोलवायचं म्हणजे बोलवायचं. म्हणून मी तुला इथे बोलवलं. प्रिया मला तू हवी आहेस आयुष्यभरासाठी. इनफॅक्ट मला तुझ्या कविता हव्या आहेत प्रिया, कायम. मला कधीच वाटलं नव्हतं मला तुझ्यासारखा जोडीदार मिळेल. आपण एक सेल्फी काढूयात. हॅशटॅग माय फेवरेट फॅन, हॅशटॅग बॉयफ्रेंड, हॅशटॅग एव्हरीथिंग पोस्ट. तू पण कर ना. नंतर करेन ना मी. पण मला खरं सांग, तू माझ्या सौंदर्यावर भाळला नाहीयेस ना? ऑफकोर्स काय? नॉट. ऑफकोर्स नॉट प्रिया. म्हणजे सुंदर तू आहेसच, पण तुला माहितीये सगळ्यात जास्त अट्रॅक्ट मला कुठल्या गोष्टीने केलं? तुझ्या विचार करण्याच्या क्षमतेने. काय विचार करतेस यार तू प्रिया? काय लिहितेस? काय लिहितेस तू? काय लिहितेस? काय लिहितेस तू? मला आज जाणून घ्यायचंय तू कसं इतकं लिहितेस. मला आय वॉन्ट टू नो द प्रोसेस. सांग. मी कविता जगते. मी कविता जगते. मी कविता जगते. ऍक्च्युली ही पण माझी एक कविताच आहे. कवितेचं शीर्षक मी कविता जगते. मी कविता जगते. मी कविता पिते. मी कविता खाते. मी कविता हसते. मी कविता हसते. मी कविता रडते. रडता रडता आयुष्याची कविता होते. वाह वाह क्या बात है. माझ्या डोक्याची ना कविता केलीस तू. सुपर प्रिया सुपर. क्या बात है. आवडली? अर्थात खूप आवडली. तुझ्या इतकीच. इश्शा, जांभूळ पण लाजलं. कवितेचं शीर्षक जांभूळ पण लाजलं. जांभूळ पण लाजलं, मनात काहूर माजलं. मनात काहूर माजलं. जांभळाच्या जाळ्यामध्ये छुम छुम घुंगरू वाजलं. मनात काहूर माजलं. अच्छा संपली. वा 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 क्या बात आहे. वा सुपर सुपर सुपर. म्हणायचं.
कवितेचं शीर्षक म्हणायचं, मनातल्या मनात कढायचं, खोकायचं, लोणच्या सारखं मुरायचं. वा वा वा, क्या बात आहे. म्हणजे ही कल्पनाच किती वेगळी आहे. हा, लोणच्यासारखं मुरायचं, क्या बात आहे. आणखी ऐकू नको. का नाही आवडत? आवडत. अगं प्रिया, तुझ्या कविता आवडण्यासारख्याच असतात, पण आता आपण काहीतरी वेगळं बोलूया फक्त. कोणाशी काय बोलायचं? कोणाशी काय बोलायचं? कवितेचं शीर्षक कोणाशी काय बोलायचं? कोणाशी काय बोलायचं? कशाला उगीच मन तोलायचं? नक्षत्रांच्या सतरंजीवर कशाला उगीच घोरायचं? वा, शपथ, हे कठीण आहे प्रकरण आहे. काय झालं? काय नाही, वा, क्या बात आहे यार. वा, क्या बात आहे. म्हणजे नक्षत्रांच्या सतरंजीवर कशाला उगीच घोरायचं. ही ना कवितांची भैरवी आहे अगं. यापुढे मी कविता ऐकूच शकत नाही. माझ्याकडे अशा अनेक भैरवी आहेत. नको नको अगं, नको. म्हणजे ही तू कविता सांगितलीस ना, मला ह्याचा इम्पॅक्ट माझ्या डोक्यात तसाच राहिला पाहिजे प्रिया. हा, असू दे, आपण वेगळं काहीतरी बोलू. हा, चालेल ना. तेजस, मला तू खरंच खूप आवडलास. मुन्नू, सोनू, पप्पू. नको नको प्रिया, नको, मला लगेच पाळण्यात आणूस तू. नको. ऐक ना माझं. जीवनात आलास माझ्या लुटू लुटू. कवितेचं शीर्षक जीवनात माझ्या. जीवनात माझ्या चालत आलास लुटू लुटू, भावनांची मग झाली दाटू वाटू. प्रेमाचा हलवा खाऊया चाटू चाटू. प्रेमाचा हलवा खाऊया चाटू चाटू. विरोहात मग करूया खटूपटू. हे नाही, पण भेटत राहू कुठू कुठू. भेटत राहू कुठू कुठू. नाही, ठीक आहे, पण ही ना, हा कवितेसाठीचा अट्टहासू वाटतोय अगं. म्हणजे तू उगाच शब्द मुदी मुदी घुसू घुसू करून असं उगाचचा खटाटोपू वाटतोय हा कवितेसाठीचा. म्हणजे कळते का, वाटतील तशा कविता करते सगळं तू. वाटेल तशा कविता करते मी. अरे, शब्द वेगळ्या पद्धतीनं मांडणं हा प्रयोग आहे कवितेतला. वा रे वा. म्हणजे आम्हा नवी कवींनी प्रयोग करायचेच नाहीत का? प्रयोग करण्याचा मक्ता काय फक्त प्रस्थापितांना दिलाय का? म्हणजे ज्ञानेश्वरांचं कानडाऊ, विठ्ठलू, कर्नाटकू चालतं, पण प्रियदर्शनीचं लुटूपुटू नाही चालत. अरे, प्रस्थापितांच्या न्हाणी घरात वळवळणाऱ्या गांडुळांनो, गटार आहात तुम्ही, गटार. आमची गिटार तुमच्या थोबाडाला बांधून आवळून टाकू तुमची वळवळणारी तोंड, आणि छाटून टाकू तुमची शेपट. क्रांतीच्या गिटारीच्या तणात्काराला आव्हान देऊ नका. झालं, कसं वाटलं? ही कविता होती. हो का? हो, काय काय बोललीस तू मला? गांडूळ, हे ते कापून टाकी, छाटून टाकू, काय काय बोललीस तू आता मला? अरे अरे, काय झालं? तुझ्यामुळे ना आता माझ्याकडून विद्रोही कविता झाली. म्हणजे तू असं माझ्या कवितेचा अपमान केलास आणि माझ्या शब्दसंचिताने विद्रोह केला. रे, आणि असं एकदम उत्स्फूर्तपणे झालं. नाही, एवढं काही झालेलं नाहीये. ती कविता वाईट होती, तेव्हा मी वाईट म्हटलं बस. नाही, पण गटार गिटार गांडूळ छान जुळून आला ना. आणि माझे बाबा भिकारदास सूत म्हणतातच मला. तुला वेळ आली ना की तुझ्यातली अशी विद्रोही कवयित्री आपोआप बाहेर येईल. नाही, काय बाबांचं नाव काय म्हणालीस? परत सांग एकदा. भिकारदास सूत. भिकारदास सूत. केशव सुतांनी कसं वडिलांचं नाव केशव म्हणून स्वतःचं नाव केशव सूत ठेवलं, तसं माझ्या आजोबांचं नाव भिकारदास म्हणून माझ्या वडिलांचं नाव भिकारदास सूत. वा वा. फक्त ना, यापुढे तुम्हा मुलींनी ना फेसबुकवर तुमची नावं संपूर्ण लिहित चला. काय झालं? अगं नाही, म्हणजे इथे याच्या आधी मला कळलं असतं ना, तू इतक्या मोठ्या भिकारदास सुताची मुलगी असते. तशा तयारीने आलो असतो मी. हे चुकलंच माझं. नाही, ठीक आहे, ठीक आहे प्रिया. ह्या सगळ्या भिकार गोष्टी बाजूला ठेवून आपण वेगळं काहीतरी बोलूया का आता? ठीक आहे. तुला खायचंय का काही? हो. भेळ आवडते तुला? भेळ. वेळेवर ना मला ना एक माझी बालकविता आठवली, मी तुला ऐकू? ए भैया, मेरे को 2 भेल देना. क्या देख रहे? 2 भेल दे मेरे को जल्दी. ऐसा फन करके मारेगा ना कान करीचे. चलो उधर. वो तेरे को बोर कर रही है, मेरे पे क्या को गुस्सा निकाल रहा है? तेरा मेरा संबंध है क्या? नहीं, मेरा ठेला रह गया, काय को स्किट में ले रहा है मेरे को? नहीं भैया,
सुनो चल, भाग. जाऊ दे. वो कुछ गिला शिकवा मत अरे रखना. उसको शिकवा पहला, मेरे क्या गिला शिकवा बोलता है? उसको शिकवा कैसा बोलने का? टिक्का मत बनाना अरे मेरे धंधे का भाग. सुबह तू नको ना लक्ष देऊ, बस इकडे. त्यांना नाही कळत कवितेतलं काही. जाऊ दे ना, तू माझी बालकविता ऐक. माकड म्हणलं बोक्याला, माकड म्हणलं बोक्याला, आपण दोघे भाऊ भाऊ. आपण दोघे भाऊ भाऊ, दोघे मिळून भेळ खाऊ. भेळेत होता हरभरा. भेळेत काय होता? हरभरा. हरभरा. हरभऱ्याची केली आमटी, आमटीचा भुरका भुर भुर. तेजस करतो टार टूर. मला सांग, हरभरे कोणी खाल्ले? माकड आणि बोक्याने. हो ना. मग तेजस का चालतूर करेल? तेजसचा काय संबंध? तेजसने अजून भेळ खाल्ली नाही. क्या रे भैया, खाया क्या मैं भेल? खाया. वापिस मारेगा ऐसा सन करके. तीखा पानी डालेगा आंख में. अरे नाटक करते. तेरा मारा क्या? तेरा अलग स्किट है, मेरा अलग स्किट है. अरे तेरा तेरा तू देख. तेरे को जज है, मेरे को जज नहीं कोई. कशाला ते भेळीवाल्यांकडे लक्ष देऊ नकोस तू. अरे बालकविता आहे ती वेड्या, असंच असतं त्याच्यात. बालकविता नाही, ती बालिश कविता आहे अगं. लहान मुलांना नको ऐकवत जाऊ ती. त्यांची वाढ होत नाही, मोठेपणी त्यांची प्रियदर्शिनी होते मग. अरे लहान मुलांना मज्जा येते खूप. शेवटी ना समोर जो मुलगा असेल त्याचं नाव घालायचं की त्याला खूप मज्जा वाटते. आम्ही तर इतक्या गमती करतो टारटूर वरनं. तुला सांगते, ढम पादे आशीर्वाद, आणि अजून एक आहे, ताईची ढुसकी चिमण्या हुसकी. काय आहे? मला नाही ऐकायचं. काय ऐकवतेस तू मला? हा? आणि तुझी ह्या आधीची कविता सुद्धा ना एक नंबरची भिक्का दास सूत कविता होती. भैया तुला कसं कळलं? काय? अरे माझ्या या कवितेला भिकारदास सूत अवॉर्ड मिळालाय. माझे बाबाच देतात दरवर्षी एका कवितेला हे अवॉर्ड. आमच्या घरामध्ये तो सेरेमनी चालतो. ऍक्च्युली गेली 3 वर्ष माझ्याच कवितेला मिळतोय तो अवॉर्ड. माझी आई प्रमुख पाहुणी असते आणि ताई अध्यक्ष असते कार्यक्रमाची. मग टाळ्या कोण वाजवतं? आमची कामोली बाई शांताक्का. ए प्रिया, तुझी अख्खी फॅमिली तशी आहे का ग? या घरातल्या हॉलमध्ये काय अवॉर्ड फंक्शन वगैरे करता काय? आमच्याकडे सगळेच असे कवितेचे वेडे आहेत रे. फक्त माझा दादा संगीतकार आहे. मागच्या वर्षी नाही का एका संगीत मैफिलीमध्ये गायकांच्या डोक्यात तंबोरे मारले होते लोकांनी, आठवतंय? त्या गायकांनी माझ्या दादाने संगीतबद्ध केलेली माझ्या बाबांची गाणी म्हणली होती. ए मी ऐकू तुला माझ्या दादानी संगीतबद्ध केलेली माझ्या बाबांची गाणी? ये नहीं है, उसको बोल चुप बैठ, उसको बोल चुप बैठ. नहीं भैया, बोलता हूँ मैं. मेरे को नहीं सुनने का, मेरा कस्टमर जाता है, उसका क्या? उसको बोलना यार. मैं बोलेगा ना भैया, मैं बोलेगा. तू बैठो. मेरे को नहीं चाहिए वो. तू इकडे. मेरे को तू इकडे ये का? तुकडे बघ बघ, दुनिया नाकारते अगं. जरा लाज बघ. त्यांना काय कळणार आहे माझ्या कवितेचा मर्म? कळणार आहे. तू आणि तुझी फॅमिली भुक्कड आहात, भुक्कड. काय बोलतोयस? हो, अतिशय वाईट कविता करतेस तू. तू माझ्या कविता लाईक करतोस ना? हा, मी नालाय काय करण. तिला त्या भिकारदास सुताने तुला दिलेलं रूप बघितलं आणि तुझ्या पोस्ट लाईक केल्या मी. तुला दिलेलं हे भिकारड टॅलेंट बघितलं असतं ना, इथे आलोच नसतो मी. बस तेजस बस. लक्ष लक्ष इंग्रज डसतात माझ्या मनाला. सहस्त्र सूर्यांचा अग्निवर्ष होतोय माझ्या शरीरात. ए गाप, गप्प बसा. अजिबात तुझ्या कविता बिविता नाही पाहिजे. आता सांगू तर गाप, एकदम गाप. मी झाले गप्प, हृदय पडले ठप्प, अनंतात आले माकड म्हटे सर्वांना हुप्प. अरे चुप्प बसा, चुप्प. मारीन तुला, मारीन. गाप गाप, एकदम बस. बास बास झाला श्वास, श्वासातून घडते आस, आसातून झाला भास, भास. ए गप गप गप. तू भासेस, तू अस्तित्वात असूच शकत नाहीस. मीच पावळट आहे. मी इथे आलो. तेजस, असं काय? हट, मी चाललो. तू तुझ्या खाली चाललो. हट. भैया सुनो ना, वो कुछ कविता रह गया है तो तुम आइकोगे? इसका माइक निकाले. इसको तेल दे मेकअप निकालने के लिए. उसको घर पे बैठ जा. नहीं दादा नहीं. MHJ स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी डॉक्टर मनचुरियन करतोय, मनपूर्वक स्वागत करतो आहे. आज एका मोठ्या ऐतिहासिक क्षणाचा आपण साक्षीदार होणार आहोत. इथे आपल्या देशातले पहिले अंतराळवीर अंशुमन विचारे पहिलं पाऊल टाकणार आहेत चंद्रावर.
काहीच वेळात आपण बघणार आहोत या एका मोठ्या स्क्रीनवर आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत. बघूया ते कधी चंद्रावर पहिलं पाऊल टाकतायत. येस येस येस, त्यांच्याशी संपर्क झालेला आहे. 5 4 3 2 1. बाप रे, देशाची लोकसंख्या केवढी वाढली हो. लोकांनी तिकडे टाळ्या वाजवल्या, मला इकडे व्हायब्रेशन जाणवलं. वा 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 वा, चंद्रावर जाऊन स्किट लेवलचे विनोद टाकायचा मान सुद्धा त्यांनाच मिळालेला आहे. मला सांगा अंशुमनजी, कसं वाटतंय तिकडे? एकदम डोंबिवलीला आल्यासारखं वाटतंय हो. फक्त गर्दी नाही, बाकी सगळं सेम आहे हो. सगळं सेम आहे. तुम्हाला सांगतो, पृथ्वीवर इथे पोहोचायला मला फार कमी वेळ लागला हो. म्हणजे पावसाळ्यात मुंबईवरून डोंबिवलीला जायला जितका वेळ लागतो ना, त्याच्यापेक्षाही कमी. वा 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 वा, वरकरणी सामाजिक संदेश जरी दिसत असला तरी स्किट लेवलचाच विनोद आहे हा. तुम्हाला आम्ही एक सरप्राईज देणार आहोत. एक स्त्री तुम्हाला इथे भेटायला येणार आहे. काम जरी वैज्ञानिकाचं असलं तरी मुळात तो नटच. स्किट लेवलचेच एक्सप्रेशन त्यांनी दिलेले आहेत. ते सरप्राईज आहे. यांची पत्नी चेतना अंशुमन विचारे. जोरदार टाळी तिचं स्वागत करूया. वहिनी, हिला कशाला बोलवलं? अहो अहो, तुम्ही मला दिसताय, मी दिसतेय का तुम्हाला? अहो हे बघा, मी तुमची फेवरेट साडी घातली. हा नेसले इकडे बघा. तुम्ही बोलत का नाही भाऊजी? ते बोलत नाही, गप्प. हॅलो, अहो बोला ना काहीतरी. मध्ये फट दे, मग बोलतो मी. मध्ये फट दे मला बोलायला. एका पत्नीला एवढा आनंद झालेला बघून मला सुद्धा खूप आनंद झालेला आहे. अंशुमनजी, कसं वाटलं सरप्राईज? जबरदस्त. आयुष्यातलं सगळ्यात मोठं सरप्राईज मिळालेलं आहे. मी खूप आनंदात आहे. वा वा वा. हा दिसतंय ते बायकोपासून लांब गेलेत म्हणून आनंदाने उड्या मारतायत बघा. कशाला बोलव तिला? फालतू लॉजिक आहे, फालतू सरप्राईज आहे. अहो काय बोलताय तुम्ही? अहो जग बघताय, जरा चांगलं बोला. खरं सांगू का, माझ्या बायकोचा स्वभाव अत्यंत मिश्किल आहे हो. काय सांगू, अगं मी तुझ्यापासून लांब गेलो म्हणून उड्या मारत नाहीये, चंद्रावर आलोय म्हणून उड्या मारतोय. या उड्या लहानपणी मारल्या असतात ना तर फायदा झाला असता, उंची वाढली असती. मला बोललात ना तुम्ही की जग बघते, सांगा ना त्यांना. बर हे बघा वहिनी, जग बघताय, जरा चांगलं बोला. नाही हा भाऊजी, मला नाही जमणार. माझा स्वभाव यांच्यासारखा नाहीये, आत एक बाहेर एक. मी बोलते ना तोंडावर बोलते. हा, मी नाही घाबरत जगाला. आता वरतून फळीवरून पिठाचा डबा काढून देताना जग येणार आहे का? भोजने भाऊजींना बोलवायला लागतं मला. अरे म्हणजे मी नसताना तो भोजने घरी जाऊन पीठ काढतो? हे बघा, ते महत्वाचं नाहीये. हे बघा वहिनी, तुमच्या यांनी एवढं मोठं यश मिळवलेलं आहे, त्यांचं अभिनंदन कराल की नाही? हो, नाही अभिनंदन तर मी यांचं करणारच आहे. भाऊजी तुम्हाला काय सांगते, नवरा कसाही असला ना तरी चंद्रावर गेलाय बाबा, म्हणजे अभिनंदन करायला नको का त्याचं? मला खूप कौतुक आहे, चंद्रावर गेला. भाऊजी तुम्हाला सांगते, मुळात मधुचंद्राच्या वेळी मला वाटलंच नव्हतं की हे चंद्रापर्यंत पोहोचतील. काय बोलतेस तू? काय सांगा तुम्ही? हे बघा काय झालं माहितीये का, 2-2 वेळा आम्ही रस्ते चुकलो. म्हणजे ही यांची अक्कल. रस्ते माहित नाही, रिसॉर्ट माहित नाही, फिरतोय आपल्या इकडे तिकडे. काय करायचं? आता रूम माहिती नाही, गाडीचा नंबर पण सांग, सगळं सांगून टाकतो. आता तुम्ही गप्प बसा. मी आणि भाऊजी बोलतो ना, आम्ही बघून घेऊ. तुम्ही वारा उड्या मारा. तू सांग. वहिनी सांगा तुम्हाला सांगते, हे चंद्रावर पोहोचलेत ना, ह्याच्यात माझा हात आहे. काय सांगताय काय तुम्ही? तुम्ही काय विचारता तिचा हात? तिचा काही संबंध नाहीये. उलट मी चंद्रावर जातो असं म्हटलं तर म्हणाले केवढा खर्च काढताय उगाच, त्यापेक्षा फॅमिलीला घेऊन आपण वैष्णव देवीला जाऊया. हिची अक्कल, हात कसला बोट पण नाही, हिचं हात माझा आहे, माझा. हो, मग तोच उजवा हात आहे ना तुमच्या, त्याच्यात बघा काय ठेवलंय. त्या काय ठेवलंय? बघा त्या ग्लोव्ह मध्ये बघा. काय ठेवलंय? काय ठेवलंय? लवकर. काय आहे? काय आहे? चिंगूस बाबांचा अंगार आहे.
या बाबा खूप मोठे बाबा आहे तो. चिंगूस बाबा हो, खूप गुण आहे त्यांच्या अंगाड्याला. काय सांगताय काय हो, काय? अरे, मला पत्ता तरी द्या त्यांचा. ते भाऊजी नंतर त्यांचं कार्ड देते आहे माझ्याकडे. पण त्या बाबांमुळे हे आज नीट पोहोचलेत तिकडे. दैवी बाबाच आहे ते म्हणते पण त्याच्यामुळे एवढं मोठं यश मिळालंय. म्हणजे काय? बापरे चिंगूस बाबा की जय! हो काय डॉक्टर तुम्ही स्वतः वैज्ञानिक आहात, काय अंधश्रद्धेच्या मागे लागताय. कमीत कमी हे क्षेत्र तरी त्यापासून लांब ठेवा ना. अहो, हा विजय फक्त विज्ञानाचा आहे, विज्ञानाचा, बाकी कोणाचा नाही आहे. असू दे असू दे. तुम्ही कधी घरी येताय ना ते सांगा. घरी मी काय दाढी करायला आलो ना इकडे, संशोधन करायला आलोय. झालं की येणार मी परत. येताना फक्त दूध आणि अंडे घेऊन या आठवणीने. अगं पिंडोक बाई, मी नाक्यावर नाही चंद्रावर गेलोय. एक मिनिट आपण आता वेगळ्या विषयाकडे वळूया. अंशुमन तुमचं संशोधन कसं चाललंय? अंशुमन भाऊजी मस्त. अंशुमन संशोधन हा आमच्या स्किट मध्ये स्वतःच्या टाईपचा विरोध करतोय. तुमचं संशोधन कसं चाललंय तिकडचं? आपला रोवर जो आहे ना तो आता काही क्षणातच ध्रुवाजवळ पोहोचेल. ओके. आणि मग चंद्रपृष्ठावर पाणी आणि बर्फ याचा शोध लावेल. आणि आमचा लँडर आहे ना तो इकडच्या मातीचे सगळे नमुने घेणार आहे आणि मग पृथक्करण करून तुमच्यावर सगळी माहिती पोहोचवेल तो. या झालं. काय झालं? भाऊजी एवढी आपण मेहनत केली, तुम्ही त्यांना एवढ्या लांब चंद्रावर पाठवलं, तिकडे चंद्रावर जाऊन पण मातीच खाताय. एवढे मोठे झाले पण मातीत काय खेळायची सवय गेली नाही अजून त्यांची. हे बघा ओ इकडे बघा, सांगून ठेवते तुम्हाला, घरी आल्यावर आजचा ड्रेस काढाल आणि वॉशिंग मशीन मध्ये टाकाल, मला ऑर्डर द्याल, घेऊन ठेव, जमणार नाही. तुमचा तुम्ही धुवायचा, वाळत घालायचा. हा नाटकं तिकडे ठेवून यायची तुमची. भाऊजी स्वेटर वाळायला 2-2 दिवस लागतात. हो केवढं जाड आहे ते. कसं पिंडोक बाई, हा स्पेस सूट आहे, माझी लुंगी नाही धुवायला. कळलं का तुला? तुला हिला पाठवा ना घरी, कशाला लाज काढते हो बाई माझी. हळू बोला, जग बघताय. अरे जग बघते ही गोष्ट तिला पण सांगा ना, मला काय सांगता बघता. जग बघते. जाते मी जाते. आणि यांना सांगून ठेवा भाऊजी, यांना सांगून ठेवा तिकडून माझ्या आईचं नाव एकदा घ्यायला पाहिजे, तिचे आभार मानायचे, तर मी जाईल. थेरडी बद्दल एक शब्द बोलणार नाही मी, सांगून ठेवतो. आईला सांगून ठेवते. बाहेर काढलं मला तुम्ही असं करा. हा बोला बोला बोला. भाऊजी माझ्या आईला हे असं कसं बोलू शकता? नाही बोलू शकत. बरोबर. माझ्या आईने यांच्यासाठी काय काय केलं ना तुम्हाला माहिती नाहीये भाऊजी. खरंच केलंय काय काय केलं नाही, कळलं ना? गप्पा बसा तुम्ही. यांच्या कुंडलीतली अशी वक्रदृष्टी होती ना चंद्राची, हा. ती माझ्या आईने पूजा करून स्थिर केली. काय सांगताय काय तुम्ही? मग तेव्हा नोकरी लागली यांना पाणी खात्यात. अगं बाबा बाई, पाणी खात्यात नाहीये ग, MH स्पेस सेंटर मध्ये आहे मी, कळलं ना? आणि तिकडे चंद्रावर पाणी शोधायला गेलोय, बिल्डिंग वर पाणी सोडायला नाही गेलोय मी. गप्पा बसा हो. आम्हाला एकट्याला सोडून जाताना लाज नाही वाटली? मजा मारते तिकडे जाऊन. मजा मारतो मी मजा मारतोय. इथे उभा राहता येत नाही, उड्या मारता मारता सू कसा करतो माझं मला माहिती आहे. मजा मारतो मी. पाठीची बोलते बाई. शांत शांत व्हा. काय ध्यान उद्या मारते. शांत व्हा, शांत व्हा. मला सांगताय मी चंद्रावर गेलोय, जसं काही आम्ही चंद्रावर गेलोच नाही कधी. कधी गेलीच नाहीस तू? मी गेले, तुम्हाला माहिती नाही, लग्नाच्या आधी मी चंद्रावर गेले. अरे ही लहानपणी लग्नाआधी जिजामाता उद्यान बघायला गेली होती बहिणी सोबत, पण दोघींमध्ये एक वाक्यता नाहीये. एक बहीण बोलते मी अस्वल बघितला, ही म्हणते नाही तो लहानगा होता म्हणून. ह्यांची अक्कल. हे बघा, आमची अक्कल काढायची गरज नाही, सांगून ठेवते. भाऊजी यांची अक्कल माहितीये? नाही. घरात निक्कर घालून फिरतात आणि याचं बेंबीत बोट घालून माझी लुंगी कुठे, माझी लुंगी कुठे असं शोधत फिरतात. हे हो बाळ, पुढे तुला लुंगी बाळ. भाऊजी काय झालं? एक सेकंड. भाऊजी अरे गुड न्यूज डॉक्टर, गुड न्यूज. अहो आपल्या रोवरने चंद्रपृष्ठावर पाणी आणि बर्फाचा शोध लावलेला. ब्रेकिंग न्यूज आता मिळालेली आहे. आपले अंतराळवीर अंशुमन विचारे यांनी चंद्रावर पाणी आणि बर्फ याचा शोध घेतलेला आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? लागली वाट. लागली वाट? पाणी आणि बर्फ मिळाले, आता खिशातली क्वार्टर काढतील आणि बसतील ढोसायला. त्या चंद्रावर कुठल्या तरी गटारात जाऊन पडाल ना, मग मी नाही याला सांभाळायला, सांगून ठेवते. बापाने चंद्र गटार काढला होता. माझ्या बापाचं जायचं नाही आधी सांगते. काय झालं तुम्ही बापाला किती वेळा गटारातून मी बाहेर काढलेला आहे. याला सांगून ठेव. यांची लायकी आहे काही काय बोलते मला सपोर्ट. एक लक्षात ठेवा, ही बाई ज्या ग्रहावर आहे ना त्या ग्रहावर मी बघणार काय थुंकणार सुद्धा नाही. असं नाही करायचं. चंद्रावर राहीन, इथेच मरेन, इथे स्वतःला पुरे. असं नाही करायचं. घरी या गपचूप. अरे जा चल, येत नाही खड्ड्यात आता. शांत. असे कसे येत नाही तुम्ही? असे कसे येणार नाही घरी? चंद्रावर कशी का आली? मी बायको आहे, मी कुठेही येऊ शकते. बायको बोलवते, जायला हवं अरे तुम्हाला. हा पण आला. आपण चंद्रावर आहोत की चंद्रलोक स्टुडिओ मध्ये आहोत आपण? हे बघा, तुम्ही ऐका माझं. अरे, घरी चला, चला. चला. घरी चला. सृजन, ए सृजन. कोण? सृजन.
अरे दरवाजा उघड. आईला मरू दे. सृजन, ए सृजन, हा काट्याना कधीच जागेवर नसतो. सृजन, काय सृजन, झालं कशाला ओरडता एवढे? सृजन कुठे आहे? तो गेला बागेत खेळायला. कुठे गेला? बागेत खेळायला गेलाय. हे वय आहे का त्याचं बागेत खेळायचं? मग तुमचं वय आहे का बागेत खेळण्याचं? नुसती जीभ कशी चिर चालते हा? मुलाकडे लक्ष आहे का? आज काय काय सोसायटीत आज फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे, काय तयारी केलीस का? तुम्ही का बोलताय मला? तुमचा जो फॅन्सी आयटम माझ्या पोटी जन्माला आलाय ना, लहानपणापासून त्याचं ड्रेसिंग मीच करते. तुम्ही काय शिकवताय मला? ते वेगळं झालं. हा. अगं वेशभूषा स्पर्धा आहे आज. हो, माहिती बघ, मला. आज मी त्याच्यासाठी कॉस्ट्युम घेऊन आलोय. हे? मी आपल्या सृजनला आज शिमला मिरची बनवणार आहे. कुठे आहे कुठे तो कार्टा? सृजन, सृजन, ए सृजन, लाज वाटते बापाला तोंडावर वसाड्या बाबा बोलतोस? नाही, मी निर्लज्ज आहे. अगं, हा असा 4 चौघात सुद्धा मला बोलत असतो, वसाड्या बाबा, वसाड्या बाबा. सगळे लोक हसतात माहितीये माझ्यावर. अहो, तुमच्यावर एकाच कारणाने हसतात, माझ्यावर तुम्हा दोघांमुळे हसतात. मला काय म्हणतात? तुमचा मुलगा तुमच्या नवऱ्यासारखा दिसतो आणि नवरा मुलगा वाटतो. नवऱ्याला काही मिशी आलेलीच नाहीये आणि मुलाला जन्मतच मिशी आहे. काय भाजी बरं मला सांग, आज आपल्या सोसायटीत कसलं कॉम्पिटिशन आहे? फणसाच्या ड्रेसचं कॉम्पिटिशन आहे. तुम्ही मला फणसाचा ड्रेस आणले मला माहिती आहे. नाही, नाही. सृजन माझा एकदम हे आहे ग. आहे. अरे बाळा, फणसाचा ड्रेस कॉम्पिटिशन नाही, मग? फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. आणि हे बघ, मी हिरवी पॅन्ट आणली. मी तुला काय बनवणार आहे माहितीये? तुम्ही मला पोपट बनवणार आहे मला माहिती आहे. अरे तू जन्माला आलास ना तेव्हाच आमचा मोठा पोपट झालाय. आता काय होणार आहे? हे बघ सृजन, ही पॅन्ट घाल, बघ पॅन्ट घाल पटकन. नीट नीट हा, हा. पडेला धरा धरा त्याला. एक माहितीये बाबा पॅन्ट कुठे घालायची हे शिकलाय सृजन. व्हेरी गुड. काय व्हेरी गुड? नुसते कपडे घालून काही होत नाही. स्टेजवर जाताना वाक्य पण सांगायला लागतात. ती कोण सांगणार? मला माहित आहे, मी बोलतो. बोल बोल बोल. मी आहे ना, मी महाबळेश्वरची मिरची यायचं आले. ऐक ऐक बाळा, ऐक, मुळात ते मराठी नाही बोलायचंय, इंग्रजी वाक्य बोलायचे. तेव्हा मी सांगतो, मी बनवली आहेत, माझ्या मागोमाग बोल. बोल. आय एम अ कॅप्सिकम, माय कलर इज ग्रीन अँड आय एम फुल ऑफ विटामिन. ओके 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 ओके. म्हण 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 म्हण. आय एम कॅल्शियम. कॅल्शियम नाही रे, कॅप्सिकम. ओके ओके. आय एम कॅप्सिकम. कॅप्सिकम. आय एम सॅक्सिकम. अरे कॅप्सिकम, कॅप्सिकम. मला नाही जमत, मला जे जमतं तेच बोलतो. आय एम ढोबला मिरची. इंग्रजीत ढोबळा मिरची नसतं. मराठीत ढोबला नसतं, ढोबली मिरची असतं. कॅप्सिकमला पण ढोबली मिरची बोलतात. हा, आय एम ग्रून कलर. कुठला कलर? आय एम कलर इज ग्रून. हा कुठला गुरून उधळतोस तू? गुरून कलर तुझ्या बापाने ठेवला होता. मग ते पर्पल कलर असतो का नाही, मग ग्रून कलर का असू शकत नाही? आणि नसलं ना, माझ्या बापाने नाही ठेवला तर तुम्ही ठेवा. अरे बाळा, मुळात तो पुरपुलू नसतो, तर पर्पल कलर असतो. पुरपुलू कलर नाही, कलर. बघ त्याला काय समजवू आता, याला काय सांगू? तुम्हाला कळायला हवं ना, कशाला एवढी कठीण कठीण वाक्य त्याला म्हणायला देतायत? आणि मुळात त्याला ते तसलं काही करू नका. थांबा, मी ठरवलं त्याला आपण कावळा. काय करू? थांबा थांबा, एक धर जरा. अरे वर न धर नाही इथे. इकडे धरू बोलायचं ना, चोच धर. थांब जरा, तू बोलू नकोस मध्ये मध्ये जरा. हा, हे बघ कसं छान दिसतंय. काय कावळा करू आपण त्याला. बघ किती छान दिसतोय. आम्ही मी कावला कावला बनतो. तुमच्या दोघांच्या पिंडाला शिवत. घाल.
आमच्या जिवंतपणे आमचे श्राद्ध घाल ती क्रोटवी नीट ठेव आणि बघ मी सांगते ना तसं म्हणायचं असं हात करायचं म्हणायचं आय एम अ क्रो आय एम ब्लॅक आय सेड काव काव आय एम स्लो 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 नाही क्रो 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 आय एम क्रो हा. क्रो आय एम कलर इज ब्लू अरे कोणत्या शाळेत शिकलाय प्रत्येक कलरला उकार लावतोय कूलरला उकार नसतं मुळात तो कलरला पण कूलर हो बोलतोय तर काय करायचं नको ती शिमला मिरची पण नको नको कावला मी टांबट बनते टांबाटा काय टांबाटा तांबाटा म्हणजे ते लाल लाल असतो ना टांबाटा अरे तो टोमॅटो असतो हा तो म्हणत तो म्हणा बनायचा हा हा काय बोलतोय हा याला काही कळतंय का हे घाल काय हे टामाटा टामाटा अरे याने तयारी करूनच ठेवली. टामाटा वा रे बाळा वा अरे हळूहळू घाला. अडकायचं बिडकायचं मी सगळी तयारी केलेली हो, हो. मी वाक्य पण तयार केलेले म्हण, म्हण. मी बोलणार आहे हा मी हाय टांबाटा लाल लाल टांबाटा भाजी करून मना खावा खायला मजा आणि खायला मजा माझा ये टांबाटा हे कुठलं गाणं आहे आणि मध्ये काय कोळी काय कोळी तुम्ही कॉलेजच्या घरचा टांबाटा आहे ना कोळ्याच्या घरचं टोमॅटो काय बोलतोय हा नाही नको तो आपण त्याला कावळा करूया कावळा ठरला कावळा ना नको कॅप्सिकम उत्तम अहो वाटतो कावळा कसा वाटतोय बघा ना तो अगं नाही कॅप्सिकमच नाही, नाही, कावळा मी कावळ्याचं आणलं ना त्याला ते. कॅप्सिकम काय वाटतं खालून ग्रीन ग्रीन कॅप्सिकम नाही, करायचं कावळा. तुम्ही सगळी भांडता मला ती ढोबला मिरची पण नको टांबाटा पण नको आता मी झाड होतो झाड झाड? झाड इकडे आ, काय आहे, माझ्या हाताला असा हे लांब 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 बांधत आहे हे घे हे घे हा. हे पण चालेल हे असं जरा बरं दिसतंय ओके ना? मी वाक्य पण तयार केले हो, म्हण, म्हण, म्हण. मी हाय वर्ड न या माझ्या आहेत पाम पाम लारंब्या ए सृजन पाम पाम लारंब्या नाही रे लांब लांब पारंब्या असं आहे हं? अहो नको ना त्याला आपण ना कावळाच करूया ना मी म्हटलं ना कावळा करायचं ठरलंय ना तर कावळा करायचं त्याला तर नाही जमत आहे ते काही. अरे काय तुमच्या या भांडणामुळे माझं काय झालंय बघा कॅप्सिकम बाटा झाड झालंय माझं मी जातो इकडून ए, सृजन, ऐक ना, अरे, जाशील ए का? बाळा अरे ए सृजन मी झाला? जातो तुमच्यामुळे नाराज झाला तो अरे नाराज झाला कसा गेलाय तो वरती लाल खालती हिरवं इथे झाड कसा वाटतोय ते मी बोलत होतो कॅप्सिकम नाही मी तुम्हाला सांगत होते ना कावळा करू म्हणून गप्पा बस आता सगळे सोसायटीतली लोक हसणार आहेत आपल्याला आणि असे पण हसत असतात कारण सोसायटीतली सगळी मुलं जातात क्लासला आणि हा जातो चासला त्याला आता तिकडे जाऊन काय गुण उधळणार मला कळत नाही ह्या सृजन जितलो माझा पहिला नंबर आयला जितलो म्हणजे जितलो तो पहिला नंबर आयला माझा कसं काय मी स्टेजवर गेलो हा. आणि मी त्यांना बोललो मी आहे ढ मुलगा म्हणजे कयच आठवत नाही मी कयच बोलणार नाही मी हाय ढ मुलगा त्यांनी पुढची परीक्षा कॅन्सल करून डायरेक्ट मला विनर केला या ए परी ए परी काय आय कांट टॉक राईट नाऊ हवालदार आहेत हवालदारला सांगशील हवालदार आहे नाही नाही मी फोनवर बोलते हा पाहिलं मी तिकडे सिग्नल वर गाडी चालवताना मोबाईल वर बोलत होतीस मग सिग्नल तोडलास हा नंतर तुझ्या मागे शिट्ट्या मारत पळत आल्यावर मागे बसलं मैत्रिणीला गाडी घेऊन पळून लावलंस मी बघितलं सिग्नल तोडलास तिकडे मी नाही सिग्नल तोडला तुम्ही बघू शकता सिग्नल असाच्या असं उभा आहे तिकडे साधी एक खरंच नाही आली खरंच सांगते मी सिग्नल नाही तोडला सर इनामदारांचं पण एलिमिनेशन चालू करा ना हा, मी बघितलं स्वतःच्या डोळ्यांनी तू तो सिग्नल तोडलास अरे वा हे बघा सिग्नल तोडून पळती हे जन सिग्नल तोडून पळती हे जन त्यांना दंड करे हवालदार म्हणे क्या बात आहे माझा स्वर इच्छित Very good. कुठं तुम्ही एवढा स्वरचित अभंग ऐकवलात त्यापेक्षा मोठे ते काय येते
भरपूर झालं शहाणपणा. चल दंड काढ, दंड काढ. आहार रे तुझा विनोद. हा? दंड काढला हीच ते. अगं दंड काढ म्हणजे फाईन फाईन रुपये. हे बघ सिग्नल तोडला 400 रुपये आणि मोबाईलवर बोलत गाडी चालवत होती त्याचे 1000 रुपये 1400 रुपये काढ. चल एवढे नाही हो. 1400 रुपये काढायचे अहो, आत्ता. ऐका ना, मी मोबाईलवर फक्त हे बघ बाळे उगाच टाइम नको खोटे करू. माझ्याकडे एवढे पैसे नाही येतो. ऐका माझं, एवढे पैसे कोणी मागतं का? हा? किती गरीब आहे मी बघा, किती गरीब आहे मी. मी किती गरीब आहे. मी पाया पडते तुमच्या. मी गरीब आहे, मला सोड. मोबाईल उचल, गाडी जाईल धपकन त्याच्या. मोबाईल उचल. बरं झालं सांगितलं, 50,000चा मोबाईल गेला असता केवढ्याला पडला असतं. कुठे होते मी? गरीब आहेस तू. लाज वाटते का गे? लाज वाटते? 50,000चा मोबाईल वापरते आणि गरीब बोलते स्वतःला. आहे गरीब सर. मी तुम्हाला सांगते, मी ना पिक्चरला चालले होते, माझं नाही लक्ष गेलं. पण अगं पण पिक्चरच्या नादात तू फोटोत गेली असतीस आता. ऐका ना, मी तुमच्या पाया पडते. हे बाळे हे काय खांडेकर? अरे सर काय खांडेकर काय चाललंय ड्युटी? तुम्ही कशाला? तुम्ही सिनियर आहात ना, तुम्हीच कसं सांगत मारताय मला. सर जय हिंद सर. जय. सर ऍक्च्युली ह्या बाईने गुन्हा केलाय तर जरा पावती बनवत होतो तिची. गुड गुड. काय गुन्हा केलाय? हे तुमचे सर आहेत का? हो आमचे सिनियर आहेत ते. सर बरं झालं सर तुम्ही आलात सर. हा माणूस भ्रष्टाचार करतो सर. माझ्याकडनं 100 रुपये उकळतोय, चिरीमिरी दे असं बोलला हा मला. नाही ना सर, तोंडावर पलटी मारतोय. आत्ता या बाईने ते सिग्नल तोडला. बाई सर मी म्हणून तिला आता सिग्नल तोडला हिने. नाही सिग्नल तोडलो. 6 महिन्यांच्या गॅपचे एक्सप्रेशन एकाच वेळी देशील? तुझ्या बाळाने केलं तर त्याचं कौतुक करतील, आता तू केलं तर बदनामी करतील. साहेब खरंच सांगतो, हिने सिग्नल तोडला म्हणून मी हिच्या मागोमाग आलो. खरं बोलताय? नाही, हे मला म्हणाले ए चल 100 रुपये दे, बायकाला घेऊन मला पिक्चरला जायचं असं बोलले. खांडेकर नाही सर, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. नाही सर, ही तोंडावर खोटं बोलते सर. या बाईवर तुम्ही जबरदस्ती करता सर. नाही मी कशाला चिरमिर घेतली तुम्ही? नाही सर, मी खरंच सांगतो बाई ही खोटं बोलते सर. मी देवा शपथ सांगतो सर, देवा शपथ. हवालदारा तुम्ही शब्द काय घेताय तुम्ही? हा शब्द काय, असे शब्द घेऊन काय खरं खोटं होत नसतं. तू घे ना शपथ, तू घे. घेन मी, घे ना शपथ. घेते मी घेते. हस्त नक्षत्रात खेळत होते मी भोंडला. हस्त नक्षत्रात खेळत होते मी भोंडला. माझं नाव नम्रता संभेराव. मी सिग्नल नाही तोंडला. हे काय मी शपथ घ्यायला सांगितली तुला? मी नाव घेतलं. पण कशाला घेतलंस ते एवढं वाईट? खेळत होते भोंडला, सिग्नल नाही तोंडला. तुझ्या तोंडला काळं फसलं पाहिजे ग. ते यबक जुळत नव्हतं ना. नाही जुळलेलं नाहीये मग. मी नम्रता संभेराव, नाक माझा चोनला. हा हे चांगलं आहे. अरे तुमचं काय चाललंय सर? नाही एक थर्ड पर्सन आणि काव्य रसिक म्हणून मी माझं मत दिलं. अहो सर बाकी स्किट तुमचे. काल तुमचं वर्क नाही झालं म्हणून मला ऍड केलं. माझं काय तुम्ही कंटिन्यू करा. सर हे बघा, हे एवढं काय बोलायची गरज नाही सर. सर मी खरंच सांगतोय, मी ना सर मी खोटं नाही बोलणार. मी वारकरी आहे सर, वारकरी. मी पण नेटकरी आहे सर. मी नेटकरी आहे. माझ्या नेटवर खूप फॉलोअर्स आहेत. हो मी खोटं नाही बोलत. ऍक्च्युली आय एम राईट नाव इन मीटिंग. अरे हे बघा सर, आता तोंडावर खोटं बोलते सर. आय मीन मीटिंग. इथे आपली ही मीटिंग नाहीये का? रणरणता उन्हाखाली आपण उभे आहोत, चर्चा करतोय. दिस इज अ मीटिंग. एक मिनिट तुम्हाला काय म्हणायचंय? तुम्ही खरं बोलताय, ही खोटं बोलतेय? हो सर. हो तुम्ही खरं बोलताय? हो सर. प्रूव्ह करा. प्रूव्ह करा. मारे ना कडभडात. फालतू जोक नाही मारायचे. मी करतो. प्रूव्ह करा. मी करतो सर, मी प्रूव्ह करतो. मी प्रूव्ह करणार. ठीक आहे, एक गोष्ट करून दाखव, मी तुझ्यावर विश्वास. सांगा काय? हे घे, हे घे. हे काय? हा आमच्या निसटले बाबांचा अंगारा. कोणत्या बाबांचा? निसटले बाबांचा अंगारा. हे काय नाव आहे का, निसटले बाबा? माय गॉड, निसटले बाबा. निसटले हे काय केलं? निसटले बाबा. निसटले. सर हे बघा, निसटले बाबांची मस्करी करू नका सर. पण असं कुठे नाव असतं का निसटले बाबा वगैरे? तुमचं
तेल लावून असतात का पळायला असे आले पकडायला निसटले बाबा आले पकडायला ए पोरी जिबर खड्डे पडतील चरे पडतील. हे बघ आमच्या निसटल्या बाबांचा अपमान नाही करायचा. त्यांचा अंगारा हातात घेऊन खोटं बोलून दाखव. खूप सिद्ध पुरुष आहेत, सिद्धी मिळवली त्यांनी. आणि घाबरू नको, तुला काही होणार नाही. आमचे बाबा ना खूप मोठ्या हृदयाचे आहेत. तुझा सगळा अन्याय ना, तुझं सगळं पाप ना स्वतःच्या अंगावर घेतील. घे बोलून दाखव. मला काय जरा होणार त्यांचा विचार करा, फक्त त्यांचा विचार कर. हा घे बोलून दाखव. मला काही होणार नाही ना. मग ठीक, मी सिग्नल नाही तोडला. हॅलो हॅलो खांडेकर साहेब, आपल्या निसटल्या बाबांना आकडी आली आहे साहेब. माझ्याकडे बाईकच नाहीये साहेब, त्यांच्या तोंडातून फेस येतोय साहेब. अगं नको. बाईक कशी असते हे मी साधं पाहिलंही नाहीये. साहेब, आपले निसटले बाबा आपल्याला सोडून गेले साहेब. अगं कैदासने काय केलंस हे? अगं तुझ्या खोटा बोलण्याच्या नादात आमचे निसटले बाबा कायमचे निसटले. काय केलंस तू? काय केलंस तू? It really works. Oh, really? It really works. Yeah. You know the thing. माझं चुकलं. खांडेकर महत्वाची चर्चा चालू अहो, निसटले बाबा गेले, अजून काय महत्वाचं आहे? निसटले बाबा माफ करा. हरकत नाही. हे बघा, नाव त्यांचं निसटले होतं, निसटले ते. त्यांचं नाव चिपकले असतं तर राहिले असते ते. चल कंट्रोल करायचं. ठीक आहे सर, माझं चुकलं. एका क्षुल्लक दंडाबाई निसटले बाबा गेले. बाळे मला माफ कर, माझी चूक झाली. तुला खोटं बोलायचं ना, बोल खोटं. मी तुझ्या बापाच्या वयाचा आहे. माझ्या लेकीने सिग्नल तोडला असं समजून मी दंड भरे ना. चुकलं माझं. जा पोरी जा. बाबा काय म्हणालात तुम्ही? बाबा MHJ महाविद्यालय सादर करीत आहे. बाबा काय म्हणालात तुम्ही? बाबा कर्टन. बाबा मला अशी पोरी अशी मायेनं हाक आजपर्यंत कोणीच मारली नाही. बाबा पोरी बाबा पोरी बाबा 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 तुम्ही दमला असाल ना बाबा. आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट काढल्यात बाबा. आमच्यासाठी तुम्ही रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केली बाबा. बाबा तुम्ही आमच्यासाठी खूप झिजलात बाबा. बाबा तुम्ही दमला असाल बाबा. मी तुमचे दुखलेले पाय चेपून देऊ का बाबा? देऊ का बाबा चेपून? बाबा मी तुमच्या डोक्यावर तेल घालू? मी सेवा करू तुमची? करू? कर बाबा बेडचा आवाज येतो. कर मी बोलतोय. कर आबा पोरी सेवा कर. पोरी मी ऐकलं आज तू गाडी चालवताना सिग्नल तोडलास? नाही बाबा मी सिग्नल नाही तोडला. उलट कुणीतरी भ्रष्ट हवालदार आला आणि माझ्याकडनं 100 रुपये घेऊन गेला. इमोशनल झाला पण खोटच बोलतेस. एक मिनिट, मला कळलेलं आहे. मला केबिन मध्ये भेटा, तुम्ही खोटं बोलताय. सर, कळलं? नाही. याचं उत्तर मला पाहिजे. केबिन मध्ये भेटा मला. ऐका माझ्यावर विश्वास ठेव. अहो साहेब, कशाला त्यांना ओरडताय? या बाईंनी सिग्नल तोडलाय. हा बघा व्हिडिओ. हा कुठला दाखवलाय तुम्ही व्हिडिओ? भलताच आहे हा. नाही हात. अरे हा पुढचं आहे. एक मिनिट एक मी नाहीये. हे कोणतरी मास्क लावलाय चेहऱ्याला. हे मी नाही. ओ बाई, पुरे झालं. किती नाटकं कराल. सरळ दिसतंय तुमचा चेहरा आहे. नियम तोडलाय तुम्ही बाई. काय हो, नको तिकडे पार्किंग करायचं, सीट बेल्ट लावायचे नाहीत, हेल्मेट घालायचं नाही. आपल्या सुरक्षेसाठी असतं ना हेल्मेट. अहो स्वतःच्या सुरक्षेसाठी तुम्हाला दंड भरावा लागला. ह्यापेक्षा निंदनीय गोष्ट काय असू शकेल मला सांगा? बाई एक लक्षात ठेवा, नियम पाळा आणि अपघात टाळा. ऍक्च्युली ते सगळं ठीक आहे, पण ही क्लायमॅक्सची वाक्य माझी होती. तू का घेतलीस? सगळं तुझं नेहमीच आहे. स्किट मध्ये घ्या, सगळा भाव खाऊन जा. हे नेहमीच नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो,
हिवतापासाठी गप्पी मासे पाळा आणि स्वतःच्या स्किट मध्ये ह्याला घेणं टाळा. मस्त झाला परफॉर्मन्स. विचारूया सरपंचांना, त्यांना ही रस्त्यावरची भांडणं कशी वाटलीत. अलकाताई. मस्त स्किट झालं. मला आज माझा खूप संबंध आला असेल. तुम्हाला माहिती आहे माझ्या ड्रायव्हिंगचे किस्से. नो एंट्रीत एवढ्यांदा घुसले आहे आणि मला आठवतंय मी एकदा नो एंट्रीत घुसले आणि मला कळलं समोर पोलीस उभा आहे. मी लगेच केलं, अरे बापरे सर मी ना चुकून घुसले, मला खरं इथे जायचं होतं, कुठे जाऊ, अगदी इनोसंट चेहरा केला. त्यांनाही वाटलं मी खरंच चुकले की काय. त्यांनी मला सांगितलं ताई जाऊ दे काय हरकत नाही, तुम्ही अशा जा, परत तुम्हाला तिथल्या तिथे ते मिळेल. मला ती बिल्डिंग जवळ होती म्हणून मी तशी गेले. 2-3 महिन्याने तीच वेळ आली आणि नेमका तोच पोलीस होता. त्यांनी सांगितलं आता रिसीट फाडा. कॅडल रोडचा सिग्नल. त्यामुळे मला आज मजा आली. नम्रता आणि प्रसादचं हे स्किट बघताना मला मीच दिसत होते तिकडे की सिग्नल तोडणं आणि सगळं. आत्ता मी त्यातनं सगळं बाहेर आले आणि खरंच रिसीट आपल्याला फाडावे लागतात आणि आपण ते भान ठेवावं लागतं. खूप मजा आली, खूप मजा आली. मकरंद दादा. वाह भन्नाट. समीरची एंट्री बहुत बढिया आणि ॲज युजल तू भाव खाऊन खरंच तू मनातली एक तळमळ अशी जी बाहेर काढलीस की हिवताप टाळा आणि ह्याला घेणं टाळा स्किटमध्ये, हे मला जास्त भावलं आणि पटलं. आणि नम्रता किती सुंदर तू आज काम केलंस. काय त्या सगळ्या छोट्या छोट्या जागा सुद्धा इतक्या सुंदर पद्धतीने घेतल्या. पण आता आपण शहरात राहतो, मुंबईसारख्या महानगरात आपण पाहतो पोलिसांना प्रचंड त्रास आहे. कारण लोक एक तर नियम तोडतात आणि त्यानंतर आर्ग्युमेंट जे करत राहतात ना सारखं, त्या पोलिसांना मला नेहमी असं वाटतं की त्यांचं किती आयुष्यात खडतरपणा आहे हा. म्हणजे एवढ्या मोठ्या शहरात सातत्याने सिग्नल तोडणं, सातत्याने आर्ग्यू करणं. आता निदान काहीतरी आधुनिकीकरण होत चाललंय हे बरं आहे, पण बाकी तुमचा मिश्किलपणा हा तुम्ही टवटवीत अगदी भाजीसारखा ताजा ठेवलाय, त्याबद्दल मनापासून अभिनंदन. क्या बात. थँक्यू सो मच.